हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकानं सहाय्य केलं. सर्व बाबांच्या बद्दलची क्षमा कधी प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया. आपण वचन घेऊया याकोबाच्या पत्रामध्ये 4 अध्याय 1 पासून आपण सुरुवात जर केली. तुमच्यामध्ये लढाया ही भांडणे ती कशाने उत्पन्न होतात? काय ही लढाई आणि ही भांडणं जी आहे ती कशाने उत्पन्न होतात? तर वचन काय सांगते का? आज सगळीकडे तेच आहे. लढाई, भांडणं, ही नफरत, ही निंदा, ही द्वेष, ही हेवा, ही कशाने होतात? माणसाचे अहंकार आणि मोह अशामुळे माणसात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. तर बघूया आपण काय आहे ते पुढे. तुमच्या अवयवात ज्या वासना त्या लढाई करतात त्यातून नाही. आता वासना म्हणजे काय? आपण आपल्या प्रत्येकांना असंच वाटते, मी हे करू का, मी ते करू का, माझ्याने हे होईल, माझ्याने ते होईल, माझ्याने ते होईल. अरे होणं आणि करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. प्रत्येक माणसाला, आम्हाला पण वाटते रोज जे चांगलं करायचं, हे करायचं, हे करायचं, पण ते कठीण जाते. आज जर विचार केला की आज मला हे करणार आहे, चांगल्या गोष्टीमध्ये प्रवास करायचा आहे, परंतु ते कुठेतरी अडचणी उभी राहतात. म्हणून आपल्यामध्ये जी मोह आहे, ते विचारधारा आहे, ती पहिली स्टॉप करायची आणि परमेश्वरची इच्छेप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करायचा की प्रभू, माझ्या मनात हे चांगले विचार आलेले आहेत, मला चांगलं करायचं आहे, तर काय करू? तुमची काय इच्छा आज होणार का, उद्या होणार का, परवाला होणार? पण आपण प्रयत्न करतो पण होत नाहीये. परमेश्वर सांगतो थांब. त्याचे निर्णय पूर्ण ठाम होतात. मग ते निर्णय जेव्हा आपल्याला मिळतात, त्या निर्णयाप्रमाणे आपण जातो, तेव्हा आपली कामं न कार्य यशस्वी होतात. मग आपल्या हातातून चांगलं पुण्याही जीवन मिळते. तुम्ही इच्छा धरता ते तुम्हाला प्राप्त होत नाही. आपल्या खूप इच्छा आहेत, मला हे करायचं आहे, मला ते, पण का होत नाही? सगळ्या तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्यात का? नाही. कारण तुम्ही देवाच्या इच्छेने जोडलेले नाही. जी व्यक्ती देवाच्या इच्छेनुसार जोडतो, तेव्हा त्याच इच्छेनुसार देवाची कृपा आपल्या शरीरात कार्य करते. रोज विचार करायचा, माझ्या जीवनात माझं काहीच नाही, सगळं आहे परमेश्वराचं. एक सेकंद सुद्धा आपला आपल्या जवळ मिळतो. लोक, प्रत्येक मनुष्य बोलला ना, प्रार्थनेने जीवन जगेल, टाइम नाही बघूया. हा टाइम म्हणजे आमचा टाइम शैतानाने चोरून खाल्लेला आहे. तुमचा टाइम बिघडतो कोण? बघा, तुम्हाला स्वतःला एक अनुभव घ्यायचा आहे. लूका 8:12 अंतःकरणातली वचनं हिरावून घेत होतो. मग तुम्हाला कार्यक्रम, प्रोग्राम, काही फंक्शन असू दे, एक्झॅक्टली टाइम आहे अगोदर, आणि तो टाइम कधी संपत नाही. अद्याप काहीतरी टाइम पाहिजे. आत्मिक शिक्षण आपलं चोरलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा परदेशात होतो, माझ्या स्वप्नामध्ये नेहमी संत हाजेम्स आणि याकोब बोलतात. या आकाशी चर्चमध्ये त्याचा एक पुतळा ठेवलेला आहे, बरोबर? त्याच्या हातामध्ये एक डायरी म्हणजे बायबल आहे. काय असं हे बायबल आहे, तर मला काय वाटायचं, ही डायरी आहे ना. हातामध्ये एक काठी आहे आणि तो अशाच पद्धतीने, जेव्हा त्या टायमाला मी कम्युनिट घ्यायला जायचा ना, तेव्हा मी त्याला बघायचा, यांनी माझी सगळी पापं मोजल्यात, ही लिहून ठेवली आहे, त्या काठीने मला मारणार आहे. छोटा होता ना, वो मला काठीने मारेल. हालेलुया. हे स्वप्नामध्ये आहे. डेली स्वप्न मला एकसारखं हेच पडायचं. परदेशात असताना विचार करा की हे का येत होतं.
मला माहिती नाही. आणि मी रोज तोच विचार करायचा. त्यावेळेला मी मिसा बलिदानामध्ये 6 वेळा भाग घ्यायचा. एक मिसा नव्हता सोडायचं. सगळ्या गोष्टी स्टडी केली, सगळ्या गोष्टी शिकवल्या त्यावेळी मला. मग हे पवित्र शास्त्र तुला शिकायचं आहे आणि लोकांना तू शिकवायचं आहे. मग ह्याचा मी पूर्ण अभ्यास केला, पूर्ण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वाढला. जेव्हा ताबोर आश्रम मध्ये गेला तेव्हा मला नावाने हाक मारली. तेव्हा माझ्या छातीत दुखत होतो, माझ्या पोटात दुखत होतो. त्याच वेळाला मी तिकडे असताना एक फादर मार्टिन त्यांनी नावासहित हाक मारला. तिथेच माझ्या आत्याची मुलगी बसलेली माझ्या बाजूला. पोरा तुझंच नाव घेतलं. ती कितीतरी जॉर्ज असतील, मी नाही मिळत. पण एक आत्मा काय सांगते, तुझ्या छातीत दुखते ना, तुझ्याच पोटात दुखते ना, तू यासाठी आलाय ना. मग त्याला कसं कळत? अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनात खेळत 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 तरी ती सांगते, अरे तू पोटवर कर ना, सांग ना सांग ना सांग ना. शेवटला आपले आहेत तसेच करतात, आपले पण असेच करतात. आणि मी सगळ्या समोर असा बसलेला होता. मग सगळ्यांनी गडगड गडगड टाळ्या वाजवायला सुरुवात केली. का की परमेश्वराचं असो तसे 47 टाळ्या वाजवून परमेश्वराचे गौरव करा. आणि त्याच्यात मी पूर्ण बरा झाला. हालेलुया. बरा झाला. आपण मी त्यामध्ये मग मी 4 दिवसाची 5 दिवसाची रिट्रीट मध्ये सहभाग घेतला. आणि त्या रिट्रीट मध्ये भाग घेतला ना, जेव्हा मी पाप कबूल करायला गेलो, कॉन्सलिंग करायला गेलो, तेव्हा परमेश्वराने माझी सगळी पाप त्याच वेळा उचलून फेकून दिली आणि पवित्र आत्म्याचं वरदान दिलं. आणि ते जेव्हा माझ्याबरोबर बोलत होते तर त्यांना फक्त बाजूला येशूचंच दर्शन येत होतं. आणि या दर्शनाने त्यांना परमेश्वराने अनुभव दाखवले. आणि बरेचसे त्या लोकांनी माझ्याविषयी भविष्य दिल्या. मग मी माझ्या हर संकटाच्या गोष्टीविषयी मी त्यांना साक्ष देते. किती वेळा माझा ऍक्सिडेंट झालं, कसा वाचणं शक्य नाही, परंतु शक्य आहे. परमेश्वर हर संकटामध्ये आपल्याला मदतीचा हात देतो. तर हे जे वचन माझ्या जीवनामध्ये घडत होतं ते याकोबाने काठी घेऊन, बायबल घेऊन प्रचार केला. जसं अरोन आणि मोशे होते, यांच्या हातामध्ये काठी होती. एक काठीचं चिन्ह आहे, ते म्हणजे अद्भुत. तुम्ही घात आणि हेवा करता, जे हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता, ते लढाई करता, तुम्ही मागत नाही, ते तुम्हाला प्राप्त होत नाही. समजलं? आपल्या जीवनामध्ये एक गोष्टी शिकायची आहे. आपली भांडतात, मागतात, पण काय मिळत नाही. त्याला कारण का? मिळण्याची जी शक्ती आहे ती त्या माणसामध्ये नाही. अरे आपण आपलं जीवन जे आहे एक परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि जसा तुम्ही प्रयत्न करणार तसा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रयत्न करत राहणार आणि मार्गदर्शन करत राहणार. कारण प्रभू येशू आपला सगळ्यांचा मार्गदर्शक आहे. योहान 14. तर याकोबाने ह्या गोष्टी अनुभव घेतल्या, त्यांनी त्याच्यावर स्टडी केली, त्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष लावलं आणि त्यांनी प्रयत्न केलं की या जगामध्ये चांगलं केलं तर माझी किती फायदे होतील. याकोबाने असा प्रश्न तयार केला की मनुष्याचं जीवन चेंज करायला. आम्ही खूप प्रयत्न करतो. फक्त एक सांग, भूक पडलेली पिशवी. हालेलुया. भूक पडलेली पिशवी जी आहे, या पिशवीने टाकलेली वस्तू खाली टाकली जाते. तसं आमचं भविष्य आहे, प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, त्याच्या मार्गात आहे. तर ते मार्ग आम्हाला कशा पद्धतीने सुरक्षित आणि सांभाळून ठेवायचं आहे. तुम्ही मागता, ते तुम्हाला मिळत नाही, कारण
तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. आपण काय मागतो माहितीये? देवाकडे मागतो, पण जे मागा स्वर्गीय राज्यमातेचा 33 आहे मग ते दिले. पहिलं राज व नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. काय मागतात आम्ही या जगाचं? फक्त अरे असं मागा की जेव्हा मी एक गरीब आणि गरजवंत व्यक्तीसाठी काहीतरी केलेलं आहे, तर केल्यानंतर तो मनुष्य जीवनामध्ये काहीतरी खातो पितो आणि आपल्या नावाने तो बोलत असतो, या व्यक्तीमुळे माझ्या जीवनात या घटना चांगल्या झालेल्या आहेत आणि हे सगळं काही मी खातो तो त्या इच्छेनुसार. ते तुमचं बियाणं रोजले जाते, कारण तो अनेक व्यक्तीला तुमचा प्रचार करत असते. कारण गरीब आणि गरजवंत या व्यक्तीसाठी आपलं संपूर्ण जीवन रोजलं पाहिजे. बघा, तुम्हाला पाहिजे ना, गरिबांना दान करायचं असेल तर तुमचे हात जड होतात. देव का नाका देव, त्या दानाने नक्की काय करत असतील, काय होत असेल, काय करत असतील, काय घडत असेल. कधी कधी मी दान धर्म करत असतो ना, तर किती लोकांचे शब्द मला खायला लागतात. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी दान करतात. मग मी त्यांना काय सांगतो माहितीये का? ज्याने दिले ना त्याला दिसलं. दान त्याने दिले ना, मी नाही दिलं. मी वाटप करतो म्हणून त्याने बायबलचे शिक्षण हे दिलेले, या हातातलं त्या हाताला कळू नये. त्याने कळलं नाही, कोणी दिले नाही. आपल्या हर एक व्यक्तीला हे शिक्षण घ्यावं लागतं, कारण या कार्याला सहन करावं लागते. जितका मनुष्य सहनशील आहे तितका शक्तिशाली आहे, तितका तो कार्यामध्ये मजबूत बनतो. हे कार्य परीक्षेच असते. या कार्याला परीक्षा लागतात. सोन्याची पारख अग्नीने, बरोबर, तशीच प्रत्येक मनुष्य देवाच्या राज्यात चालताना त्याला अनेक प्रकारच्या परीक्षेतून प्रवास करावा लागतो. या खूपच होतो, नाना प्रकारच्या परीक्षेतून प्रवास करावा लागतो. ज्या माणूस स्वभाव आहे त्या माणसाला अनेक प्रकारच्या परीक्षा निर्माण होणार. स्वतः देव असून देवपुत्र बनून सुद्धा तो सुद्धा परीक्षेत पडला आणि त्याच परीक्षेतून तो पुढे असा गेला की त्याने ते सार्वकालिक राज्य बनवलं. सार्वकालिक त्याने झाड तयार केलं आणि सार्वकालिक म्हणजे स्वर्गाचं राज्य उभारलं. प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अनुभव घेता आलाच पाहिजे. आल्यानंतर त्यांनी सार्वकालिक जीवन बनवलंच पाहिजे. आज मी सेवा करता करता, दान करता करता माझ्याही डोक्यामध्ये अनेक प्रश्न सुरू झाले. अरे, मी तर यांचं दान पोचवतो, मग मी काय घेणार? मी जर मेहनत केली नाही, मी काय कष्ट केले नाही, तर मला सुद्धा बघायलाच राहिलं. म्हणून संपूर्ण कष्ट मेहनत करायची आणि त्या सगळ्या कर्मात सगळं देवाच्या राज्यासाठी निर्णय घ्यायचे. काय माहितीये का? गरिबांना तुम्ही बघितले नाही, तुम्ही नातेवाईकांना, श्रीमंतांना, सगळ्यांना बघितलेलं आहे, मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना बघितलेलं आहे, परंतु तुम्ही गरिबांना त्या बघितला नाही. आणि जो गरिबांना बघतो तो स्वर्गात प्रवास करतो. मी बोलत नाही, माझे विचार खूप आहेत पण माझ्या खिशात खूप नाही, असं आहे ते. म्हणून मी प्लॅनिंग करतो एक एक काय करायचं. अरे, तुम्ही स्वर्गात जायचं नसेल तर तुमचं लाईफ त्या मातीमध्ये जाऊन, त्या मातीच्या घरामध्ये जाऊन किडे पिंडे खाणार, तर तो वरून बघणार. लूक 16-19 पासून फायदा आहे काय? हे पवित्र शास्त्र पवित्र बनायला शिकवले नाही. आपण पवित्र बनावं म्हणून. उद्योग नाही ना, नोकरी नाही ना, धंदा नाही, हा उद्योग नाहीये. आज समाजात उद्योग आहेत, याच्यावर खूप पैसा कमावणे एन्जॉय करणारे पण लोक आहेत. आणि गरीब आहेत, गरजवंत आहेत, असे लोक तिकडेच पडलेले. कितीतरी लोक भुकेने घरामध्ये वातावरण बिघडून भांडण नफरत द्वेष करत असतात. खायला नाही म्हणून चिडचिडा स्वभाव होतो, माणूस चोरी करायचा प्रयत्न करतो. जेव्हा मी काही गोष्टी लोकांना सांगतो तर लोक हैराण होतात. का होतात? की त्यांना या गोष्टी माहिती नाही. आणि जर मी या गोष्टी बोलून त्यांच्यातून बाहेर आला तर ताबडतोब त्यांच्यापासून मला संवाद साधायचा. आणि म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू आणि ह्या गोष्टी
बघा, आमच्या चैनीकरता खर्चावे. आमचं चैन, आम्हाला चैनबाजी पाहिजे म्हणून देवा मला हे दे, देवा मला ते दे. नाही, देवाकडे काही मागायचं नाही. जो मागतो त्याचं कधी पोट भरत नाही, पण जो मागत नाही त्याला देव बरोबर देतो. आज तुम्हाला माहिती, एवढा वर्षापासून मी इकडे कार्य करतो, बरोबर, आणि माझं कार्य सगळंच काही व्हिडिओमध्ये नाही म्हणत, कितीतरी गुपित कार्य आहे. ते काय करायचं, मग तुम्हाला देतो की नाही देतो. जो खाणाऱ्याला बी पुरवतो ना, तर देव त्याला पुरवते. करंतिकरास दुसऱ्या पत्रामध्ये 9:6 पासून, मला की 3:6 पासून बदलत नाही. अविश्वासी लोक, बघा, जगाची मैत्री. बघा, आता तुम्ही विचार करा, जगाचं जेवढं मित्र मैत्रिणी आहे तेवढं देवाच्या तेवढं विरोध आहे. मग आता तुम्ही विचार करा, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. आता तुम्ही विचार करा, या जगाच्या मैत्रिणीच्या पाठीमागे लागून आपण देवाशी नफरत करतो किंवा द्वेष करतो, मग फायदा काय? 3 गोष्टी पाठ करायच्या: प्राज्ञेविरुद्ध, देवाच्या सेवकाविरुद्ध आणि देवाविरुद्ध. कधीच जायचं नाही. त्याची उत्तर देव शोधून काढतो आणि योग्य वेळेला त्याचं उत्तर त्यांना देण्याचं काम करते. वेतन आहे त्याच्याकडे. परमेश्वराचं राज्य हेच आहे, तुम्हाला पवित्र आत्म्यात, अभिषिक्तात, अद्भुत ज्ञानात, दानात ह्याचा वापर तुम्हाला करता आलाच पाहिजे. हे तुम्हाला माहिती नाही का, जो कोणी तो जगाचा मित्र हो पाहतो, जेवढं तुम्ही जगाचे मित्र मैत्री वाढणार तेवढे तुम्ही देवाच्या विरुद्ध चालते. जो देवाच्या बरोबर चालतो, योहानमध्ये 15:13 येशू बोलला, तुम्ही माझे मित्र. आपण देवाचे मित्र बना, तेव्हा तुम्ही शांती राहील. आपल्याला देवाची जरुरी आहे, व्यक्तीची गरज नाही. मनुष्यावर भिस्त ठेवणारा शापित आहे. मग ते 10:17 माणसाच्या बाबतीत सावध. माणूसच माणसाचा झाला. आज माणूस बरोबर नाही. त्या माणसामध्ये संशयवृत्ती नफरत केली, तो दुसऱ्यांना संशयवृत्तीने वाट पाहत असतो. त्याचे विषय डोक्यात घेऊन आपण स्वतःहून आजारी पडण्यापेक्षा त्यांचा सहवास बाजूला ठेवला तर किती आनंद. देवाशी एक व्हा, वचनाशी एक व्हा, शिक्षणाशी एक व्हा, नियमाशी एक व्हा. जी हे पुस्तक आहे, हे पवित्र शास्त्राचं आहे. आता ह्या जागतिक गोष्टीचं पुस्तक आहे, पण हे आत्मिक पुस्तक होतं, दैहिक नव्हतं. हे आत्मिक दैहिक शक्तीला ताकद देते. मग ते 26:41 मेन आहे. आत्मा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. म्हणून पौल जेव्हा रोमन लोकांना सांगितलं 8व्या अध्यायामध्ये रोमकरास, आत्मा ही अशक्तपणामध्ये हातभार लावतो. आत्मा म्हणजे परमेश्वराचा आत्मा. लोक 3:22-23 पवित्र आत्मा. आता ह्यांना आत्मेने शक्ती दिली. पौल काय सांगतो, मी सर्व करण्यासाठी शक्तिशाली आहे, कारण देव माझ्या बरोबर आहे. देवाचा आत्मा. आज मी हेच काम करतो. अरे माझ्या मनात जर एवढे चांगले विचार, त्याच्या मनात किती विचार असतील. म्हणून तो योग्य वेळेलाच मला निर्णय देणे. एकदम निर्णय मला मिळणार नाही. पहिले हळूहळू टप्प्याटप्प्यात सुरुवात करेल आणि टप्प्याटप्प्याने सेवा होईल. परमेश्वराची इच्छा काय ती बघा. याकोबाने ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. त्याप्रमाणे चाललं तर मनुष्य प्रवास करतो. आता मला स्वप्नात दर्शन काय येत होतं, एक काठी आणि की तुझी पाप आहे ना, रोगग्रस्त 6:23 पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व जीवन शांती.
हे वेतन मरणाचं होतं, पण मला प्रभूची कृपा आणि जीवन द्यायला शांती मिळाली. रोज स्तोत्रसे 4 प्रमाणे माझं रोज मनामध्ये तेच विचार, काय चुकलं असेल, काय पाप केले असेल, शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराच्याद्वारे, कोणत्या अवयाने पाप केलेले परमेश्वरा तुलाच माहिती, सर्व तुला जाणतं, तुला म्हणजे सर्व काही जाणीव आहे माझ्या जीवनाची. स्तोत्रसे 139 ते 2 वचन स्पष्ट आपल्याला. लांबून तो तुम्हाला ओळखतो, जवळून नाही, लांबून तिकडून बघतो. आपल्याला बघायचं असेल तर असं आहे, पण तुमची मनोगत ओळखतो, तो मनाने ओळखतो. मग ते 9 अध्यायामध्ये तुम्ही बघितलं असेल, एक पक्षघाती माणूस बरा झाला ना, त्याच्या पापाची क्षमा झाली. त्याच्यानंतर कुरकुर करणारे दुसरे माणसं होते, त्यांनी बघितलं, मनातल्या गोष्टी ओळखल्या. तुम्ही आपसा मनामध्ये कुरकुर का करता? आपल्या भविष्यामध्ये परमेश्वराची उपस्थितीचं लक्ष दिलं पाहिजे. तुमच्याकडे सगळं आहे, पण तुमच्या जवळ जर स्वर्ग राज्य नसेल तर तुमचं लाईफ 0 आहे, काहीच कामाला येणार नाही. मला फक्त एवढं सांगा, आपण बरेच पैसेवाले लोक आहेत की नाही? मस्त घेतात लग्नाच्या अगोदर, की पैसा आला का मग दागिने बिगिने. एखाद्या घरामध्ये एक टेन्शन आलं, एक संकट आलं, किंवा एक कार्यक्रम आला, प्रोग्राम आला, ते बँकेच्या गळ्यामध्ये जाऊन बसतात. बसा रे, आता आमच्या गळ्यात बसून गळा सुकला, आता आम्ही सगळे दुखले, बरोबर की नाही? आणि नंतर ते सगळं तिकडे डिपॉझिट मध्ये पडलं जाते. त्याच्यानंतर तो पैसा येऊन मग काहीतरी केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मनुष्य इथेच फसतो. आज माझं तर नंतर आहे तुझं, त्याच्या अगोदर तू दुसऱ्याचं कर, म्हणजे होईल तुझं. स्वतःसाठी करणाऱ्या माणसाला कधी शेवटला आपल्यासाठी राहिलेल्या वस्तू नाही राहत. जिंदगीभर स्वतः करता सगळं जीवन निघून जाते, आणि नंतर दुसराच घेऊन बसतो. पण तो पहिल्यांदाच दुसऱ्यासाठी करत असेल तेव्हा ते स्वतःसाठी ते राहत असते. मत्ते 19 अध्यायामध्ये 23 पासून पेत्राने भाषा वापरलेली होतं, मी जर माझ्या देवाच्या सेवेसाठी सगळं सोडून आला तर काय मिळेल? तर त्याने सांगितलं, हा, हे सगळं तुला मिळेल, कारण तुला कार्यासाठी पाहिजे ना, हे तुला मी देईल, कार्याला देव देईल, मला नाही. मी माझ्यासाठी काहीच ठेवत नाही, ना खाण्याचा मी विचार, ना पिण्याचा, ना कसं. किती भूक असली तर तडपडतं जीवन असते. मग विचार केला, राहू दे, आज आपल्याला कोणातरी भुकेल्याला खायला द्यायचं आहे, म्हणून आज भूक लागली, दुसऱ्या भुकेल्या लोकांना दे. मग हा प्रश्न आपल्याला देव देतो. मग तो प्रश्न शोधून काढायचा, की प्रभू तू माझ्यासाठी हा संदेश दिलेला. हा संदेश असतात. तुम्हाला भूक जास्त लागली तर तुम्ही समजून घ्या, आमच्या आजूबाजूला कोणतरी भुकेले आहेत, गरजवंत आहेत, त्यांना सुद्धा एक घास देणं गरजेचं आहे. आपण काय करतो? धन, पैसा, वस्तू, आज आपल्या जीवनामध्ये वाईटफळ पैसा घालवू नका. अशा प्रकारे जीवनामध्ये करत राहा की तुम्हाला स्वर्गात टिकता राहील किंवा तुमच्यासाठी होईल. मी नेहमी सल्ला देतो लोकांना. आता हे बघा, कोणी लाद्या दिल्या, कोणी हे दिलं, ते दिलं, तर आई प्रगती लोकांची. आज न उद्या परमेश्वर त्या संकटाला मदत करणारा तोच आहे. कारण पहिलं झाड उजाला कठीण आहे. धार्मिक शिक्षणात फार कठीण मधून झालं ते. मत्ते 7:13 अरुंद दरवाजांनी आत जायचं. तुम्ही ताबडतोब श्रीमंत होणार नाही दान धर्म केला ना. तुम्हाला वाटले अरे मी दान करतो, पण पहिलं तुला साप गरीब व्हायला लागेल दान करताना. एका विधवीने सगळं देऊन टाकलं, केवढी श्रीमंत झाली, बरोबर? अलिशा संदेष्टा होता, त्याच्याकडे काम करणारा मनुष्य होता, तो बिचारा मरण पावला देवाचा सेवक. आणि त्या बिचारे बाईकडे गेला आणि तिच्याकडे भाकरी मागते. ती परीक्षेत पास झाली, पण ती सांगते आता एवढंच आहे, खाणार आणि मरणार, तो घाबरू नको. त्याने भाकरी बोलून दिली, मनापासून तिने दिलं, विधवेची काळजी घेतली, बरोबर? आणि तिला सांगितलं बाजूळ्याकडची भांडी घेऊन ये, तेलच उरले थोडं ना, भांडी घेऊन ये. तिने तेलाचा
व्यापार केला आपल्याकडे कसं आहे की नाही? मग तिचं पोट भरलं, वाढतच गेलं, सगळं संसार वाढत गेला, धंदा वाढत झाला, बिझनेस वाढत गेले. त्याने बिझनेस का दिली? बिझनेस मध्ये द्यायला पाहिजे. तू पण प्रार्थनेला ये. सगळं तसं नाही. प्रार्थनेचा टाईम प्रार्थना आहे आणि तुमचा स्वतःचा एक उद्योग आहे, तो उद्योगाचा पण एक वेळ आहे. काही गोष्टी माहिती आहे का? प्रत्येक माणूस एकमेकांना शिकवणारा असते, त्याला समजत नसेल. आता तुम्हाला समजा रोज एन्जॉय आहे किंवा आरामची सवय आहे की मौज मजाच आहे. जर तुझ्या घरात एक दुष्ट आत्मा बसलेला असेल तर तुला घरामध्ये पावलं उभे करून देणार. कुठे ना कुठे फिरायला तुम्हाला लावतील त्या पत्ताने, पण तो आत्मा तुमचं सर्वस्व थांबून टाकेल. शेवटला तुम्हाला फिरून द्यायला लागेल. मी अनेक लोकांचे अनुभव आत्म्याविषयावर मी लक्ष देतो. देवाला फक्त एवढं सांगायचं की तुमची इच्छा माझ्यानी कसं. आपल्यामध्ये मी पण असला ना, तो विचार करतो माहिती का, मीच कराय, माझ्याशिवाय काय. अरे तुझ्याशिवाय कोण नाही, तुझ्याशिवाय अद्याप आहे. मनुष्य भविष्यात प्रगती करायचं असेल तर प्रगती माणसाच्या बरोबर राहतो, प्रगती करेल. पापी लोकांच्या संगतीत राहील, शेवटपर्यंत पापच होईल. चोर लोकांच्या साथ राहील तर चोरीच करायला शिकेल. खोटे नाटे व्यवहार करायचे ते खोटे नाटे व्यवहारच होतील. काय मिळणार नाही? 0 पॉईंट असेल. मी तुला फसवलं तर मला पण फसवणार आहे, बरोबर? अशा प्रश्न सगळी उत्पन्न होतात. देवाला आम्ही फसवू शकत नाही. जुदासने देवाला फसवलं, पण देवाला माहिती होतं ना तू पण मला फसवणार, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. काय केलं? जुदास फसला का येशू फसला? का फसला? जुदासच्या आत्मे आपल्या जोडीला ठेवायचे नाही. पेत्रासारखे असले तर परवडते, मागे पुढे चेंज होते. परमेश्वर द्यायला आलाय, तो देईल, तो उशीर करणार. म्हणून ह्या पत्रामध्ये एकदम परफेक्टली मार्गदर्शक केले नाही. धन, पैसा, संपत्ती नको, पण तो तुम्ही वाफ आहात, उद्या इकडे जाणार तिकडे जाणार, पैसा कमवणार. अरे तू उद्या कुठे जाईल तुला माहिती नाही, बरोबर की नाही? वाफ आहे तो वाफीस. या शहरात जातो मी, त्या शहरात जातो नाही. शहर बदलू नका. शहरात बदलायचं असेल तर देवाच्या नियमाचा पहिला वापर करावा लागेल. देवाच्या नियमाचा वापर केला असेल ते देव तुमचा वापर. पहिलं शिक्षण घ्या. म्हणून मी अपेक्षा नाही. कधी कोणाला सांगितलं मला एक वस्तू घ्यायची आहे, काही आणायचं आहे की ते आणायचे, थोडेसे मला पैसे म्हणतो सांगितलं? तुमचं धन घेऊन जाण्यासाठी मला स्वतःला मेहनत कष्ट करावं लागेल. दान धर्म करायचं असेल, ब्रदर हे घेऊन दान करा, पण कधी विचार नाही ब्रदर तुम्ही जाणार कसे? कोणी सांगितलं आजपर्यंत नाही. मग तो आहे की नाही माझ्या जोडीला? असं आहे ते पहिलं लक्षात आणायचं. प्रत्येक शिक्षणाचा अनुभव आहे. मी कोणाला काय पाठवलं, काय केलं तर त्यांना सांगितलं बाबा हे पैसे घे, तुला ठेव, त्या पेट्रोल टाक, हे टाक. विचारा पाहिजे कोणाला तरी. मी फुकट सेवा करून देत नाही, फुकटची करायची नाही. माझा परमेश्वर मला शिकवेल तेच कर. प्रत्येकी व्यक्तीचा अनुभव घ्या, तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणून स्वर्गीय राज्याचा अनुभव घ्या. पैशाचा गैरवापर करू नका. उदळ्या पुत्रासारखं लाईफ करू नका, कारण ते सगळ्यांना माहिती नाही. वेळ कमी आहे, वेळेचा सदुपयोग करा. कारण नेहमी शिका. जर स्वर्गात जाणारं जीवन नसेल तर या पृथ्वीचं जीवन आमचं कुठे जाणार? आमचा आत्मा असं 31:5 आहे. आत्मा स्वर्गात जर जात नसेल तर आमचं लाईफ कोणत्या कामात आहे? मग ते 16:26 मध्ये जगात सर्व कमावलं, आत्मा कमावला तर काय फायदा? मी नाही विशेष आत्मा हे तर सोडून जाणार आहे वस्तू. एक नाही एक दिवस ही दुनिया सोडून जायला लागेल. अरे पाहुणे आलेल्या प्रवासी लोक आहेत. त्या माणसाचा प्रवास कधी संपेल पता नाही, परंतु संपायच्या अगोदर भविष्यात चांगलं कर्म, चांगलं घडणं, चांगलं बनणं आणि चांगली सेवा करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे शास्त्र सोडू नका, भविष्य सुटेल. छोटेसे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वर, संत दिवसावर तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंदिर काम करण्यासाठी सर्व परिस्थिती
सर्वांचा दान स्वर्गाचा विशेष प्रार्थना, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.